नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी गणित व बुद्धिमत्ता या ठिकाणी आपण पाहत आहोत। आता याच्यामध्ये आपण काय करत आहोत तर TCS ने विचारलेले जे IMP प्रश्न आहेत किंवा TCS ने विचारलेले जे प्रश्न आहेत या प्रश्नांचा समावेश आपण या ठिकाणी करत आहोत। का करत आहोत तर परीक्षा कोण घेणार आहे तर ही परीक्षा TCS परीक्षा घेणार असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतंय की TCS ने विचारलेल्या प्रश्नांचाच अभ्यास करावा लागतोय। का तर आपल्याला परीक्षेमध्ये त्याच पद्धतीचे किंवा असेच किंवा तसेच प्रश्न परीक्षेमध्ये काय केले जाणार आहेत, विचारले जाणार आहे। ठीक आहे, मग आज आपण काय केलंय, कोणत्या प्रकरणावरती प्रश्न घेतलेत तर दिनदर्शिकेवरती घेतलेत। सुरुवातीला आपण बेसिकचे प्रश्न घेत असतो, त्याच्यानंतर हार्ड लेवलचे कुठल्याही प्रकरणावरती प्रश्न विचारताना तुम्हाला काय केले जातात, कमीत कमी 50% प्रश्न काय असतात, बेसिक वरती असतात। म्हणजे जर एका प्रकरणावरती 2 प्रश्न विचारले तर त्याच्यापैकी एक प्रश्न काय असतो मित्रांनो, बेसिक असतो, जो की तुम्हाला प्रश्न वाचला कीच उत्तर येईल एवढा बेसिक असतो। आणि हे बेसिक जर परफेक्ट असेल तर पुढच्या 50% म्हणजे जे आपण त्याला थोडी हार्ड लेवल म्हणतो किंवा नेक्स्ट लेवल म्हणतो, हे आपोआप येईल। पण कधी येईल, जर तुमचं बेसिक परफेक्ट असेल तर। जर तुमचं बेसिक नसेल तर तुमचा पहिला प्रश्न पण चुकणार जो बेसिक आहे, आणि दुसरा जो अवघड आहे तो पण चुकणार। जर बेसिक असेल तर दोन्ही प्रश्न बरोबर येणार। त्याच्यामुळे काय, कुठलीही परीक्षा असू द्या, तुमचं बेसिक खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, 29 जून 2016 ला बुधवार होता, तर 29 जून 2017 ला कोणता वार असेल। अगदीच बेसिक प्रश्न आहे। काय आहे, अगदी बेसिक प्रश्न आहे। ठीक आहे, मग आता या ठिकाणी तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचंय की जर आता वर्षाचे प्रकार 2 असतात। कोणते असतात 2? एक असतं साधारण वर्ष, कोणतं, आणि दुसरं असतं लीप वर्ष। ठीक आहे, मग या ठिकाणी फक्त एवढा फरक लक्षात ठेवायचा आहे की साधारण वर्षामध्ये काय होतो, वार 1 ने पुढे जातो, आणि लीप वर्षामध्ये काय होतो, 2 ने पुढे जातो। आता काही ठिक जणांना प्रश्न हा पडतो की सर लीप वर्ष म्हणजे कोणतं वर्ष, तर लीप वर्ष म्हणजे की ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जातो ते लीप वर्ष। किंवा लीप वर्षामध्ये काय वेगळं असतं तर त्याच्यामध्ये 366 दिवस असतात। किती दिवस असतात लीप वर्षामध्ये, 366 दिवस। या साधारण वर्षामध्ये दिवस किती असतात, 365 असतात। ठीक आहे, लीप वर्षामध्ये किती असतात, 366 दिवस असतात। मग एक दिवस कोणता जास्त असतो तर 29 फेब्रुवारी हा दिवस जास्त असतो। ठीक आहे, मग हे लीप वर्ष ओळखायचं कसं, तर त्याला 4 ने भाग द्यायचा। आता समजा कुठलंही वर्ष असेल, समजा आता इथं 1996 घेतलं, आता हे लीप वर्ष आहे की नाही हे ओळखायचं, काय करायचं, याला फक्त 4 ने भाग द्यायचा। जर 4 ने निशेष भाग गेला म्हणजे बाकी जर 0 राहिली तर हे लीप वर्ष, बाकी जर वेगळी आली तर समजायचं हे लीप वर्ष नाही। एवढं लक्षात राहतंय। ठीक आहे, बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये मागच्या वेळेस विचारलं होतं की सर लीप वर्ष कसं ओळखायचं, तर असं ओळखायचं। ठीक आहे, याला 4 ने भाग द्यायचा, बाकी जर 0 आली तर ते लीप वर्ष, बाकी जर 1, 2, 3 आली तर ते कोणतं वर्ष, साधारण वर्ष। ठीक आहे, एवढा फरक लक्षात ठेवा। चला, मग आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं होतं पहा, 29 जून 2016 ला बुधवार होता, तर काय विचारलंय, 29 जून 2017 ला म्हणजे काय झालंय, फक्त 16चं 17 म्हणजे किती वर्षाचा कालावधी आहे, फक्त 1 वर्षाचा कालावधी आहे। मग एका वर्षामध्ये साधारण वर्षामध्ये दिवस, आता 2016 हे वर्ष काय आहे, लीप वर्ष आहे। ठीक आहे, पण या ठिकाणी फरक लक्षात घ्या, लीप वर्षामध्ये कोणता दिवस जास्त असतो, 29 फेब्रुवारीचा। ठीक आहे, पण इथं जे आपल्याला विचारलंय ते 29 जून पासून विचारलंय, म्हणजे 29 फेब्रुवारीच्या पुढचं विचारलंय। याच्यामध्ये 29 फेब्रुवारीचा काही संबंध येतो का, नाही येत। म्हणून 2016 जरी लीप वर्ष असलं तरीही याच्यामध्ये 29 फेब्रुवारीचा संबंध येत नसल्यामुळे, म्हणजे 29 फेब्रुवारीच्या पुढची तारीख असल्यामुळे आपल्याला हे साधारण वर्ष असल्यासारखंच मानायचे, आणि मग आपला दिवस काय होणार आहे, फक्त 1 दिवसाने आपला वार पुढे जाणार आहे। मग इथं बुधवार होता, 1 दिवसाने जर आपला वार पुढे गेला तर कोणता होईल, बुधवारचा गुरुवार होईल। म्हणजे या ठिकाणी पहा, किती ठिकाणी प्रश्न सोपा आहे, पण तुम्ही चुकू करू शकता की बाबा तुम्ही म्हणता अरे 2016 तर काय आहे, लीप वर्ष आहे, मग वार कितनी पुढे जायला पाहिजे, 2नी। पण इथं जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर इथं 29 जून असल्यामुळे लीप वर्षाचा प्रभाव याच्यावरती पडत नाही, किंवा 29 फेब्रुवारीचा प्रभाव या ठिकाणी पडत नाही, लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू, ज्याच्यावरून तुम्हाला अजून लीप वर्ष क्लिअर होईल। पहा,
काय विचारले पहा, 15 जानेवारी 2016ला शुक्रवार होता, तर 15 जानेवारी 2017ला कोणता वार असेल. आता हे अगदीच आपण बेसिक घेतलंय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, आता इथं तारीख कोणती दिली, 15 जानेवारी झाली. 2016 कोणतं वर्ष आहे, लीप वर्ष आहे. तुम्हाला लीप वर्ष कसं ओळखायचं सांगितलंय मी. याला काय करायचं, 4ने भाग द्यायचा, बाकी जर शून्य आली तर काय समजायचं, लीप वर्ष आहे असं समजायचं. आता हे 2016 कोणतं वर्ष आहे, लीप वर्ष आहे. तारीख कुठली दिली आपल्याला, 15 जानेवारीची दिली. ठीक आहे, 15 जानेवारी. आणि पुढं कुठं विचारलंय, 15 जानेवारी 2017 पर्यंत विचारले. म्हणजे याच्यामध्ये लीप वर्ष असून याच्यामध्ये 29 फेब्रुवारी सुद्धा येते की नाही. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की लीप वर्षामध्ये काय होतं, वार 2ने पुढे जातो. मग इथं कितनी पुढे जाईल, आपला 2ने पुढे जाईल. मग जर इथं शुक्रवार असेल तर 2ने पुढे गेलं कोणता वार, शनिवार रविवार. ठीक आहे. मग कुठे रविवार ऑप्शन आपल्याला पहा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला रविवार दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, अतिशय बेसिक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला फक्त इथं साल मी 1ने दिलं होतं. तुम्हाला नवीन फिरून जर प्रश्न आला तर असं विचारू शकते, 2017 ऐवजी काय विचारू शकतात, 2023 पण विचारू शकतात. ठीक आहे, सॉरी 2023. ठीक आहे. मग जर आता इथं 2023 म्हणजे प्रश्न जर असा विचारला की 15 जानेवारी 2016ला शुक्रवार होता, तर 15 जानेवारी 2023ला कोणता वार असेल असं जर विचारलं तर तुम्हाला काय करावं लागेल बघा. सरळ तुम्हाला सांगतो, किती वर्ष आहेत, 2016 आहे, 17 आहे, 18 आहे, 19 आहे, 20, 21, 22 आणि 23. आता वर्ष नाही लिहिले तरी चालतं. काय, वर्ष लिहिले नाही तरी चालतं, पण मी तुम्हाला समजा म्हणून इथं वर्ष लिहिलंय. मग 2016 कोणतं वर्ष आहे, लीप वर्ष आहे. तारीख काय आहे, 15 जानेवारी म्हणजे 29 फेब्रुवारीच्या अगोदरची आहे. 29 फेब्रुवारीच्या अगोदरची आहे म्हटलं आपल्याला हे लीप वर्ष म्हणावं लागेल. मग याच्यामध्ये वार किती दिवसांनी पुढे जाईल, 2 दिवसांनी पुढे जाईल. 2017 साधारण वर्ष आहे, 1ने पुढे जाईल. 18 साधारण वर्ष आहे, 1ने जाईल. 19 साधारण वर्ष आहे, वार 1ने पुढे जाईल. पुन्हा हे 2020 काय आहे, लीप वर्ष आहे. मग इथं आता लीप वर्ष काय होतं, दर 4 वर्षांनी येतं. मग जर 16 लीप वर्ष असेल तर पुढचं लीप वर्ष 4 वर्षांनी कोणतं असणार आहे, 2020 असणार आहे. मग लीप वर्षात वार कितनी पुढे जाईल, 2ने पुढे जातो. इथं 21ला साधारण वर्ष 1ने पुढे जाईल. 22 साधारण वर्ष 1ने पुढे जाईल. आणि हे 23 सुद्धा काय आहे, साधारण वर्ष आहे. ठीक आहे. मग आता 23 घ्यायची गरज नाही सध्या, आपल्याला त्या तारखेपर्यंत विचारलेलं आहे. ठीक आहे. मग मोजूया दिवस आपण किती, 2, 1, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. किती, 9 भागिले काय करायचं, 7, 7 1 7, 7 1 7. बाकी किती राहिली आपली, 2 बाकी राहिली. म्हणजे आपला दिवस काय होणार आहे, 2ने पुढे जाणार आहे. मग शुक्रवारवरून पुन्हा जर 2ने पुढे गेलं तर पुन्हा योग पहा, पुन्हा सुद्धा आपलं उत्तर रविवारच येते. म्हणजे हे लक्षात ठेवा, तुम्हाला इथं कितीचाही फरक देऊ द्या, तुम्हाला फक्त काय केलं जाऊ शकतं, कधी 4 वर्षाचं विचारलं जाऊ शकतं, कधी 25 वर्ष पुढचं विचारलं जाऊ शकतं, कधी कधी सरळ सरळ हा जसं विचारलं होतं तलाठी भरतीला सरळ सरळ तसं पण विचारलं जाऊ शकतं. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, एकच बेसिक गोष्ट की वार काय होतो, साधारण वर्षामध्ये 1ने पुढे जातो आणि लीप वर्षामध्ये 2ने पुढे जातो. फक्त एवढं बेसिक लक्षात ठेवा. तुम्हाला या वर्षाचा काहीही प्रश्न विचारू द्या, तुमचं उत्तर चुकणार नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारलंय पहा, 3 जानेवारी 2018ला बुधवार होता, तर 26 जानेवारी 2018ला कोणता वार असेल. आता इथं आपल्याला काय विचारलंय, आता वर्षाचं आपण पाहिलं, पण आता इथं आपल्याला महिन्यामध्ये विचारलंय. काय सांगितलं बाबा, 3 जानेवारी 2018ला बुधवार होता, तर 26 जानेवारी 2018ला कोणता वार असेल. अगदी सोपं आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे, पुढची तारीख कोणती आपली, 26 वजा 3 करायचं. 3 जानेवारी ना, म्हणून वजा 3, 26 मधून 3 गेले, खाली किती राहिले, 23 दिवस. मग या 23 दिवसामध्ये वार कितनी पुढे जाईल हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या 23ला 7ने भाग द्यायचा. 7ने का भाग द्यायचा बरं. आता प्रश्न पडू शकतो की तुम्हाला की सर 7 का घ्यायचा, तर आठवड्याचे वार किती असतात, 7 असतात, म्हणून याला 7ने भाग द्यायचा. मग काय होईल पहा, 7 1 7,
7 त्रिक किती 21, 23 मधून 21 गेले, बाकी किती राहील आपली 2 बाकी राहील, म्हणजेच आपला वार काय होईल 2 ने पुढे जाईल. ठीक आहे. मग कुठे 2 ने जर पुढे गेलं तर काय होईल, इथं कोणता वार होता बुधवार होता, बुधवारवरून जर 2 ने पुढे गेलं तर काय होईल गुरुवार आणि शुक्रवार. कुठे ऑप्शन शुक्रवार पा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपल्याला शुक्रवार दिलेला आहे. अगदी सोपं आहे मित्रांनो, काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही. ठीक आहे. पुढचा अजून प्रश्न पाहू आपण, जेणेकरून तुम्हाला काय होईल अजून कल्पना येईल. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो छोटीशी पण एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे की आपण मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय IMPSC टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही TCS पॅटर्ननुसार महाराष्ट्रातील एकमेव आपली अशी टेस्ट सिरीज आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील, म्हणजेच तुम्हाला 1000 अतिशय IMP असे क्वेश्चन्स भेटतील जे की परीक्षेच्या दृष्टीने काय असतील अतिशय उपयुक्त असतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय भेटणार या ठिकाणी फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, तर मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, TCS पॅटर्ननुसार बुद्धिमत्ता सगळ्यात महत्त्वाचं, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि मुंबई विशेष सुद्धा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग जर तुम्ही एवढ्या सगळ्याचा अभ्यास केला, आपला टेस्ट सिरीजचा अभ्यास केला, तर तुम्ही परीक्षेमध्ये काय करू शकता 170+ मार्क परीक्षेमध्ये सहज मिळवू शकता. ठीक आहे. मग या ठिकाणी या सगळ्याची किंमत किती आहे मित्रांनो, तर 150 रुपये किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज आपली ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे 99 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले त्याचा एक काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे मित्रांनो व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. ठीक आहे. व्हॉट्सअपला तुम्हाला काय करायचं हा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल संपूर्ण मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. तसं तर लगेच केलं जाईल, पण 5 मिनिटं का, कधी कधी माणूस जर थोडंफार कामात असलं तर मेसेज बघायला काय होतो 2-3 मिनिटाचा वेळ या ठिकाणी लागू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4 होता पहा, काय विचारले पहा. 1 सप्टेंबरला शुक्रवार आहे, तर त्याच वर्षाच्या 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल. आता इथे आपल्याला काय दिले अंतर भरपूर दिले. काय दिले पहा 1 सप्टेंबर पासून कुठपर्यंत दिले आपल्याला डायरेक्ट 8 नोव्हेंबर पर्यंत दिलेला आहे. म्हणजे थोडीशी लेवल काय झाली आपली या ठिकाणी वाढत वाढत चाललेली. आता ही हाय लेवल, याच्या पुढे तुम्हाला याच्यावरती महिन्यावरती प्रश्न येणार नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा काय अतिशय सोपं आहे. आता इथं कोणता वार आहे सप्टेंबर, मग सरळ काय करायचं इथं महिने लिहून घेऊ आपण. पहा कोणता सप्टेंबर, अजून कोणता मध्ये ऑक्टोबर, आणि आपल्याला विचारलंय कुठलं नोव्हेंबर. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा आता सप्टेंबर किती दिवसाचा असतो, सप्टेंबर 30 दिवसाचा असतो. किती 30, पण इथं 1 तारीख ऑलरेडी झालेली आहे. मग 30 मधून 1 गेलं, सप्टेंबरचे दिवस किती शिल्लक राहिले 29 दिवस शिल्लक राहिले. पण आता हे 29 दिवस आहेत, मग 29 दिवसात वार किती पुढे जाणार आहे 1 ने पुढे जाणार आहे. का, कारण 28व्या दिवशी म्हणजे 7 14 21 28 या तारखेला काय असतो तोच वार असतो. म्हणजे ज्या 7च्या पाड्यामधली संख्या आहे ना त्या तारखेला काय असतो तोच वार असतो. ठीक आहे. मग इथं काय होईल फक्त 1 बाकी राहते, म्हणजे सप्टेंबरमध्ये वार किती पुढे जाणार आहे फक्त 1 ने पुढे जाणार आहे. ठीक आहे. ऑक्टोबरमध्ये किती जाणार आहे, आता हे तुमच्या पाठ पाहिजे, किती जाणार आहे 3 ने जाणार आहे. ठीक आहे. आणि नोव्हेंबरचे दिवस किती आहेत, हे नोव्हेंबरचे 8 दिवस. ठीक आहे. आता हे सांगतो तुम्हाला मी, ऑक्टोबरमध्ये 3 ने का पुढे जाणार आहे हे सांगतो. आधी हे गणित बघू आपण. ठीक आहे. मग काय होईल 1 आणि 3 किती 4, 8 आणि 4 किती 12, किती टोटल दिवस आपले पुढे जाणार आहेत 12. मग त्यासाठी काय करावं लागेल भागिले 7, 7 1 7, 7 1 7, बाकी किती राहिली आपली 12 मधून 7 गेले 5 बाकी राहिली. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 5 दिवसांनी
पुढे जायचं आहे, म्हणजे पुढचा वार येईल 5 दिवसाचा. ठीक आहे, मग बघूया आपण कोणता वार होता. इथं शुक्रवार होता. शुक्रवारवरून पुढे जर गेलो आपण तर पहा शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. कुठे ऑप्शन बुधवार? पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला बुधवार दिलेला आहे. ठीक आहे, अतिशय सोपं आहे मित्रांनो. आता फक्त इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं पहिल्या गणितामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की बाबा साधारण वर्ष असेल तर दिवस काय करायचा आपल्याला 1 ने पुढे घ्यायचा आहे, आणि लीप वर्ष असेल तर दिवस आपल्याला काय करायचा आहे 2 वर्षांनी पुढे घ्यायचा आहे. तसाच एक फरक या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ठीक आहे, कोणता फरक लक्षात ठेवायचा? जर महिना 30 तारखेचा असेल, काय महिना जर 30 तारखेचा असेल तर आपला वार कितने पुढे जातो 2 दिवसांनी, आणि महिना जर 31 तारखेचा असेल तर आपला वार काय होतो 3 दिवसांनी पुढे जातो. म्हणून आपण ऑक्टोबरचे 3 घेतले. लक्षात आलं? ऑक्टोबर 31 दिवसाचा आहे. एवढं 2च गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, तुमचा याच्यावरती कधीच प्रश्न चुकणार नाही. 30 दिवसाचा असेल तर 2 ने पुढे जातो. 31 दिवसाचा महिना असेल तर आपला वार काय होतो 3 दिवसांनी पुढे जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा. आता या ठिकाणी काय विचारलं होतं पहा, अजून थोडा अवघड प्रश्न विचारला होता. मी तुम्हाला सांगितलं ना आपण काय करतोय सोप्यातून अवघडाकडे जातो. ठीक आहे, आता याच्यापेक्षा अवघड प्रश्न या प्रकरणावरती विचारूच शकत नाही. ठीक आहे, मग काय विचारलं होतं पहा, 2009 मध्ये महाराष्ट्र दिन गुरुवारी आहे, तर गांधी जयंती कोणत्या दिवशी असेल व जागतिक मानवी हक्क दिवस कोणत्या दिवशी असेल. आता तुम्हाला माहिती पाहिजे बाबा की महाराष्ट्र दिन कधी असतो. मग महाराष्ट्र दिन कधी असतो? आता मला माहिती, हे सगळ्याला माहित असणार आहे. कधी असतो महाराष्ट्र दिन? 1 मेला असतो. आणि ज्याला माहित नसेल ना त्यानं अभ्यास केला नाही तरी चालेल, सोडून द्या नाद, मोकार दिवस वाया घालू नका. ठीक आहे, त्याच्यानंतर गांधी जयंती कधी असते? तर गांधी जयंती हे पण सगळ्याला माहित असणार आहे. कधी असते? 2 ऑक्टोबरला असते. परंतु जागतिक मानवी हक्क दिवस, आता हा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसणार आहे. मग जागतिक मानवी हक्क दिवस कधी असतो? तर तो असतो 10 डिसेंबरला. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पहा पुन्हा, आता प्रश्न आपला बुद्धिमत्ताचा आहे, पण इथं आपलं काय उपयोगी आलं, आपलं सामान्य ज्ञान किंवा जनरल नॉलेज किंवा जी काही आपल्या या ठिकाणी कामं येतं. म्हणजे जर तुमचे सगळे दिवस पाठ असतील तर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला तर तुम्हाला तो अवघड जाणार नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा मेचे दिवस काढू आपण. आता मे किती दिवसाचा असतो? 31चा असतो की नाही? परंतु 31 मधून आपल्याला हा एक वजा करावा लागेल, म्हणजे किती दिवस शिल्लक राहिले 30. मग पुन्हा 30चा असेल तर वार कितने पुढे जातो 2 ने पुढे जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर मे नंतर कोणता येईल? जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ठीक आहे, आता जून कितीचा असतो? 30चाच असतो, म्हणजे जूनचे 2 दिवस. जुलै 31चा असतो 3. ऑगस्ट पण 31चा असतो. इथं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. जुलै आणि ऑगस्ट हे 2 लगातार वर्ष आहेत की जे काय असतात 31 दिवसाचे असतात. ठीक आहे, पुन्हा सप्टेंबरचे किती 2 आणि ऑक्टोबरचे किती 2 ऑक्टोबर आहे म्हटलं, ऑक्टोबरचे किती 2. आता याने आपल्याला काय होईल गांधी जयंती निघेल. ठीक आहे, मग बघा 2 आणि 2 4, 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 4 14. किती 14 भागिले किती करायचे 7. 7 1 7, 7 2 14, बाकी किती आली 0 बाकी आली. म्हणजे काय असणार आहे तोच वार असणार आहे. म्हणजे गांधी जयंतीला सुद्धा कोणता वार असणार आहे? इथं गुरुवार आहे म्हटल्यावर गांधी जयंतीला सुद्धा गुरुवारच असणार आहे. ठीक आहे, इथं लिहून ठेवतो. अजून आपल्याला काय करायचं आहे जागतिक मानवी हक्क दिन काढायचा आहे. ठीक आहे, गुरुवार. आता या ठिकाणी जर तुम्ही पर्याय पाहिले ना तर बघा इथं मंगळवार आहे म्हणजे हे पर्याय कट होतो, इथं बुधवार आहे हा पर्याय कट होतो, इथं गुरुवार आहे आणि इथं शुक्रवार आहे हा पर्याय सुद्धा कट होतो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी भेटले आपल्याला. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे, पण तरी तुम्हाला काढून दाखवतो. ठीक आहे, आता हे ऑक्टोबरचे 2 दिवस आहेत, हे आपलं काय करू कट करून ठेवू. ऑक्टोबरचे आता आपल्याला 10 डिसेंबरपर्यंत जायचे म्हटलं ऑक्टोबरचे आपल्याला किती दिवस धरावे लागतील 3 दिवस. का तर तो 31 तारखेचा आहे. ऑक्टोबर नंतर कोण येतो नोव्हेंबर. नोव्हेंबर किती आहे 30 दिवसाचा आहे, त्याचे 2 दिवस. आणि डिसेंबरचे किती दिवस 10 डिसेंबर आहे म्हटलं डिसेंबरचे किती दिवस धरायचे 10 दिवस धरायचे. आता सगळ्यांची पुन्हा बेरीज करायची. 2 आणि 2 4, 4 आणि 6 10, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17 आणि 10 किती 27. मग काय होईल 27 भागिले 7, 7 1 7, 7 त्रिक 21,
27 मधून 7 गेले खाली, बाकी किती राहते आपली, सॉरी 27 मधून 21 गेले, बाकी किती राहते, 6 बाकी राहते. म्हणजे काय होईल, आपल्याला 6 दिवसांनी पुढे जावं लागेल. गुरुवारपासून जर 6 दिवस पुढे गेलं तर कोणता वार येईल पहा, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि 6वा बुधवार. म्हणजे पहा गुरुवार आणि बुधवार. आलं का आपलं उत्तर बरोबर, 100% बरोबर आलं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू. 6 नंबर. फक्त तुमच्या काय पाहिजेत, दिवस पाठ पाहिजेत की बाबा कोणत्या दिवस कोणत्या वारी असतो किंवा कोणत्या तारखेला असतो. मग इथं काय सांगितलं आपल्याला पाहता, राष्ट्रीय विज्ञान दिन सोमवारी आहे तर त्या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने होईल. आता वर्षाची सुरुवात कोणत्या तारखेने होते, सगळ्यांना माहिती आहे कोणत्या तारखेने होते, 1 जानेवारीने होते. ठीक आहे, पण आता तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो. जर तुम्हाला माहित असलं तरच तुमचं उत्तर बरोबर येईल, नाहीतर तुम्हाला काही याच्यामध्ये ताळमेळ लागणार आहे का, अजिबात नाही. मग राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो, तर तो असतो 28 फेब्रुवारीला. ठीक आहे, 28 फेब्रुवारीला काय असतो, राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. मग या ठिकाणी पहा जानेवारीचे किती दिवस घ्यावे लागतील आपल्याला, 1 दिवस ऑलरेडी काय झाला आहे, जानेवारी गेला, 31 असतो, 31 मधून 1 गेला, किती राहिले खाली, 30 राहिले. ठीक आहे, आणि या 28 फेब्रुवारीचे किती राहिले, 28 राहिले. आता इथं तुम्ही दोघांची बेरीज बी करू शकता. पहा दोघांची बेरीज जर केली तर किती येईल, 30 आणि 28 किती होईल, 58 होईल. 58ला जर 7ने भागलं तर काय होईल पहा, 7 × 7, 7 × 8 किती, 56. 58 मधून 56 गेले खाली, बाकी किती राहील आपली, 2 बाकी राहील. म्हणजे दिवस काय होणार आहे आपला, 2 पुढे जाणार आहे. इथं सोमवार आहे, काय होईल मंगळवार, सॉरी 2 पुढे नाही, इथं आपल्याला मागची तारीख दिलेली असल्यामुळे आपल्याला 2 काय जावं लागेल, पाठीमागे जावं लागेल. ठीक आहे, 2 दिवसांनी काय करावं लागेल, पाठीमागे जावं लागेल. कारण आपण काय करतोय, 28 फेब्रुवारीकडून 1 जानेवारीकडे जातोय. आपल्याला 28 फेब्रुवारीचा दिवस दिलेला आहे कोणता, सोमवार. मग आपल्याला काय करावं लागेल, 2 दिवस पाठीमागे जावं लागेल. आपल्याला 1 जानेवारीचा दिवस काढायचा आहे. मग जर आपण सोमवारवरून 2 दिवस जर पाठीमागे गेलो तर कोणता येईल पहा, रविवार आणि शनिवार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. आता या ठिकाणी तुम्हाला म्हणलं होतं आपण दुसरी एक पद्धत वापरू शकतो. इथं 30 दिवस झाले, याच्यातून काय करायचे, 28 वजा करायचे, म्हणजे जानेवारीचे किती दिवस राहतील, 2 दिवस. इथं किती आहेत, 28 दिवस आहेत म्हटलं, इथं काही 0 दिवस राहिले, 2 दिवस. म्हणजे हा भाग द्यायची सुद्धा गरज नाही. पण हे कधी होऊ शकतं, जर तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर असतील, तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तरच हे शक्य आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. 7 नंबर. असे प्रश्न तर TCSने ह्यावेळेस तलाठी भरतीला भरपूर विचारले होते. भरपूर म्हणजे भरपूर. काय विचारले पहा, 1999च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल. आता पुनरावृत्ती म्हणजे काय, सारखंच कॅलेंडर, सेम कॅलेंडर. म्हणजे जो दिवस या महिन्यात समजा 1 जानेवारीला असेल तोच दिवस कोणत्या वर्षात 1 जानेवारीला असेल, जो दिवस 10 फेब्रुवारीला असेल तोच दिवस त्या वर्षात. म्हणजे एकाही दिवसाचा फरक नाही, जो दिवस तारीख तोच वार, त्याला काय म्हणतात, पुनरावृत्ती किंवा सेम, सारखंच कॅलेंडर. ठीक आहे, मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, फक्त काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्यात. लक्षात म्हणजे पाठच ठेवायच्या. ठीक आहे, तरच तुमचं उत्तर येणार आहे. नाही तर असं तुम्ही कितीही जुळवीत बसले तरी तुम्हाला मेळ लागणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी पाठ करायच्यात. सगळ्यात पहिली स्टेप काय करायची, जे आपलं दिलेलं वर्ष आहे ना, त्या दिलेल्या वर्षाला काय करायचं, 4ने भागायचं. ठीक आहे, आता 4ने भागायचं, पण 4ने भागिल्यावर काय करायचं हे लक्षात ठेवा, आपल्या डोक्यात असलं पाहिजे आधी. जर आपली बाकी 1 आली, काय इथं लिहितो मी, बाकी जर आपली बाकी 1 आली तर काय करायचं, याच्यामध्ये दिलेल्या वर्षामध्ये 6 मिळवायचे. ठीक आहे, जर बाकी 2 आली तर दिलेल्या वर्षामध्ये 11 मिळवायचे. जर बाकी 3 आली तर दिलेल्या वर्षामध्ये 11 मिळवायचे. आणि जर बाकी 0 आली म्हणजे निशेष भाग गेला तर दिलेल्या वर्षामध्ये किती मिळवायचे, 28 मिळवायचे. फक्त एवढं करायचं, दिलेलं वर्ष आणि यांची बेरीज. ठीक आहे, मग इथं भाग देऊ आपण. 1999 आहे, 1999ला भाग देऊ, काय होईल, 4 × 4, 4 चौक किती, 16. 19 मधून 16 गेले, खाली किती बाकी राहिले, 3. पुढचे 9 घेतले, किती झाले, 39 झाले. पुन्हा काय होईल, 4 × 9 = 36. पुन्हा
39 मधून 36 गेले, पुन्हा बाकी किती राहिली? 3 राहिले. पुढचे 9 घेतले, किती झाले? 39. पुन्हा काय होईल? 4 9 36. पुन्हा 39 मधून 36 जर गेले तर बाकी किती राहते आपले? 3 बाकी राहते. किती बाकी राहते? 3. बाकी किती आहे आपली या ठिकाणी? 3 आहे. मग कुठे 3 बाकी पहा. इथं मी तुम्हाला सांगितलं होतं, जर बाकी 3 राहिली तर काय करायचं? याच्यामध्ये किती मिळवायचे? 11 मिळवायचे. ठीक आहे. मग कोणतं वर्ष आहे? 1999 अधिक 11 जर केले तर काय होईल? 2010. पहा बरं 2010 ऑप्शन कुठे आहे? पहा या ठिकाणी 1 नंबरचा ऑप्शन आपल्याला 2010 दिलेला आहे. अतिशय सोपं आहे मित्रांनो. पण हे कधी सोपं आहे? जर हे तुम्ही पाठ ठेवलं तर. बाकी 1 आली 6 मिळवायचे, बाकी 2 आली 11 मिळवायचे, बाकी 3 आली 11 मिळवायचे, आणि बाकी जर 0 आली तर किती मिळवायचे? 28 मिळवायचे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता बाकी 0 कधी येणार आहे? ज्या वर्षी लीप वर्ष असेल त्यावेळेस बाकी काय येणार आहे? 0 येणार आहे. मग काय करायचं? डायरेक्ट 28 वर्षांनी पुढे जायचं. भरपूर प्रश्न विचारलेले TCSने अशा प्रकारच्या. पुढचा प्रश्न पहा. 2018 या वर्षाची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? पहिली स्टेप काय आपली? दिलेल्या वर्षाला कितनी भागायचं? 4 ने भागायचं. 2018 भागिले 4 काय होईल? 4 1 4, 4 5 20. पुढे 1 आहे, 1 ला भाग जात नाही, इथं 0 घेऊ. किती? पुढची संख्या घेऊ. किती झाली? 18. 4 चौक किती? 16. 18 मधून 16 गेले, बाकी किती राहिली? 2 बाकी राहिली. किती? 2. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं? जर बाकी 2 राहिली तर किती मिळवायचे? प्लस 11 करायचे. मग 2018 मध्ये जर परत 11 मिळवले तर किती उत्तर येईल आपलं? 2029. ठीक आहे, एवढं सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय की किती बाकी आल्यावर किती मिळवायचे. चला पुढचा प्रश्न पहा. 9 नंबरचा काय विचारलंय? 1997च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती कधी होईल? पहिली स्टेप डायरेक्ट काय करायचं? 1997 घेतले, कितनी भाग द्यायचा? 4 ने भाग द्यायचा. काय होईल? 4 1 4, 4 चौक 16. 19 मधून 16 गेले, किती राहिले? 3 राहिले. पुढचे 9 घेतले, किती झाले? 39 झाले. पुन्हा काय होईल? 4 9 36. पुन्हा 39 मधून 36 गेले, 3 राहिले. पुढचे 7 घेतले, किती झाले? 37 झाले. पुन्हा काय होईल? 4 9 36. 37 मधून 36 गेले, बाकी किती राहिले आपल्याला? 1 बाकी राहिली. 1 बाकी राहिलो, किती मिळवायचे आपल्याला वर्षामध्ये? 6 मिळवायचे. मग किती दिलतं आपल्याला? 1997 दिलतं. 1997 मध्ये जर आपण प्लस 6 केले तर बरोबर आपलं उत्तर किती येईल? 2003. हे आपलं काय होईल? या ठिकाणी उत्तर येईल. एवढं सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे किती बाकी आल्यावर किती मिळवायचे, एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला 10 नंबरचा. 2007च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती केव्हा होईल? अतिशय सोपं आहे. उत्तर काढायचंय आणि उत्तर कुठं सांगायचंय? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.